नमस्कार. मी उमा आणि तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे यू मॅटर. 2023च्या शेवटच्या महिन्यात येऊन आपण ठेपलेलो आहोत आणि हाच महिना दरवर्षी अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण ह्या महिन्यात पूर्ण वर्षभराच्या आठवणींचे जमा खर्च आपण मांडत असतो. काही चांगल्या आठवणी असतील, काही वाईट आठवणी असतील, काही टार्गेट्स आपण जर का आयुष्यातली अचीव्ह करू शकलो असू या वर्षभरात, तर आपण म्हणतो की हे वर्ष बाबा माझ्यासाठी खूप छान गेलं हां. आणि जर का ती टार्गेट्स आपण अचीव्ह करू शकलो नाही, तर मात्र आपण म्हणतो की बाबा हे वर्ष ओके ओके होतं, पण नक्कीच मी पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करीन ही टार्गेट्स अचीव्ह करण्याचा. आणि इकडूनच सुरुवात होते न्यू इयर रेझोल्यूशन किंवा नववर्षाचे संकल्प करण्याच्या या प्रथेला. आता हे संकल्प अनेक असू शकतात. काही लोकांसाठी असे संकल्प असतात की मला माझं वजन कमी करायचं आहे, मला या प्रकारचा एक्सरसाइज करायचा आहे. काही लोकांसाठी फायनान्शियल असतील, प्रोफेशनल असतील, असे अनेक गोल्स असतात, त्याचे अनेक संकल्प असतात. पण आज मी काही वेगळेच संकल्प घेऊन तुमच्या समोर आलेले आहे. माझ्यामध्ये भावनिक आणि मानसिक या दोन पातळींवर काही बदल मला करायचे आहेत. ते बदल नक्की कुठले आहेत हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हे माझे नवीन वर्षाचे नवीन संकल्प असणार आहे. आपली भावनिक आणि मानसिक पातळी जर का चांगली असली, पॉझिटिव्ह असली, तर आपलं अख्खं आयुष्य बदलतं. त्यामुळे मला वाटतं बाकी कुठलेही संकल्प करण्यापेक्षा ह्या लेव्हलवर आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा आपलं अख्खं आयुष्य बदलण्याची क्षमता त्यात असते. आणि म्हणूनच असे काही संकल्प घेऊन किंवा मला माझ्यात बदल कुठले करायचे हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ अगदी गप्पांच्या स्वरूपातला असणार आहे. त्यामुळे छानपैकी एखादी चहा, कॉफी घेऊन बसा आणि आपण एकमेकांबरोबर आयुष्याविषयी काही थोडंसं बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी फक्त एक छोटीशी गोष्ट. माझ्या 2 अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी सुरभी भावे आणि सानिका बनारसवाले यांनी आपापली YouTube चॅनल्स उघडलेली आहेत. त्यामुळे जे प्रेम तुम्ही माझ्यावर दाखवता, तसंच प्रेम तुम्ही त्यांच्यावर दाखवाल. आय एम व्हेरी शुअर तुमचे आशीर्वाद त्यांच्याबरोबर सुद्धा असू देत. त्या दोघींच्याही चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही त्यांचंही चॅनल नक्की बघा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिला बदल जो मला स्वतःमध्ये करायचा आहे, तो म्हणजे नो ओव्हर थिंकिंग इन 2024. ओव्हर थिंकिंग या गोष्टीचं जर का एखादा अवॉर्ड असतं, तर ते 100% मी क्लेम करते की मला मिळालं असतं. कारण माझ्या इतकं ओव्हर थिंकिंग मला वाटत नाही की कुणीच करत असेल. एखादी खूप छोटीशी गोष्ट असते, पण त्याचा आपण इतका विचार करतो, त्याच्यामुळे आपण इतक्या प्रॉब्लेम्सना जन्म देतो आणि ते सगळे प्रॉब्लेम मुळात आपल्या डोक्यात असतात. ही गोष्ट अशी झाली तर, हे असं झालं तर, मग काय होईल? अरे बापरे! मग हे तर मी डील करू शकत नाही वगैरे. हे जे सगळं विचारांचं जे जंजाळ आहे, ते आपल्या डोक्यात असतं आणि ह्यालाच आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो, जिथे ॲक्च्युअल प्रॉब्लेम कदाचित नसतोही, पण आपण आपल्या विचारांनी त्याला जन्म देतो. याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट काय होते माहिती आहे का? आपण भविष्य काळात जगत असतो. आपण प्रेझेंट टेन्समध्ये कधीच नसतो. जर का असं झालं तर काय होईल? हे जर तरची भाषा जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण भविष्य काळात असतो. आणि त्यामुळे मला असं लक्षात आलेलं आहे, की सगळ्या गोष्टी नीट पार पाडतात. तो देव तिथे बसलेला आहे, माझे बाबा तिथे बसलेले आहेत, शंकर बाबा, ते सगळं नीट करतात. पण हे जे ओव्हर थिंकिंग आहे, त्याच्यामुळे काय होतं, आपले महत्त्वाचे क्षण, महत्त्वाचा वेळ आयुष्यातला वाया जातो. हाती काहीही लागत नाही आणि सतत आपण टेन्शनच्या मूडमध्ये असतो. सतत टेन्शन, अँक्झायटी ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपण जात असतो. आणि म्हणूनच मी ठरवलेलं आहे, की कोणत्याही बाबतीत, कुठल्याही गोष्टीत ओव्हर थिंकिंग 2024मध्ये करायचं नाही. आणि त्याचं सगळ्यात सोपं सोल्युशन म्हणजे जेव्हा ओव्हर थिंकिंग करायच्या झोनमध्ये आपण जातो. आता मला माहिती आहे मी कधी ओव्हर थिंकिंग करू शकते. तेव्हाच आपण स्वतःच्या मनाला तिथेच स्टॉप म्हणायचं, की नाही, आता मी विचार करणार नाहीये. ज्या काही गोष्टी होणार आहेत त्या डील करायला मी समर्थ आहे. माझ्या पाठीशी तो स्पिरिच्युअल फोर्स आहे. त्याच्यामुळे मला ती ताकद मिळणार आहे. पण आत्ता ह्या क्षणाला मी या गोष्टीचा विचार करणार नाहीये. असं जेव्हा तुम्ही 100 वेळेला आपल्या मनाला ट्रेन करता, तेव्हा 151दा नक्कीच हे ओव्हर थिंकिंग कमी झालेलं असेल. त्यामुळे तुम्ही पण जर का माझ्यासारखं ओव्हर थिंकिंग करत असाल, तर ही ट्रिक नक्की वापरून बघा. ज्याला थॉट स्टॉपिंग आपण म्हणतो, तिथल्या तिथे गोष्टी थांबवायच्या, की मी नाही करणार या गोष्टीचा विचार. मन डायव्हर्ट करायचं आणि नक्कीच ही जी ओव्हर थिंकिंगची जी सवय आहे, ज्याच्यामुळे मला माहिती आहे खूप प्रॉब्लेम्स आपण आयुष्यात फेस करतो, माझ्यासारखा जर का तुम्ही असाल तर तो प्रॉब्लेम नक्कीच कमी व्हायला मदत होईल. वळूया पुढच्या मुद्द्याकडे. हा मुद्दा आहे,
या वर्षात पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कुठलीही गोष्ट झाली तरी मी अत्यंत न्यूट्रल पद्धतीनं त्या गोष्टी हँडल करणार आहे. याचाच अर्थ काय? एखादी चांगली गोष्ट खूप झाली म्हणून अतिशय आनंद व्यक्त करायचा नाही. न्यूट्रली, ओके बाबा, ही गोष्ट माझ्या आयुष्यात चांगली झाली, किंवा एखादी वाईट गोष्ट झाली, माझं टार्गेट मी अचीव्ह करू शकले नाही, तरीसुद्धा खूप न्यूट्रल राहायचं, फार खचून जायचं नाही. जेव्हा हा इक्विलिब्रियम किंवा हा बॅलन्स आपण आपल्या आयुष्यात राखायची सवय लावतो आपल्या मनाला ना, तेव्हा आपण फार खचून पण कधी जात नाही आणि ज्याला आपण म्हणतो की फार हवेत सुद्धा आपण कधी जात नाही. आणि याचा उपयोग का होतो? तर आयुष्यात एक बॅलन्स येतो आपल्या. कुठच्याही गोष्टी परमनंट नाही आहेत हे आपल्या मनाला आपण सतत सांगत असतो आणि त्यामुळे कुठच्याही इकडच्या चांगल्या वाईट गोष्टींमध्ये मला अडकून राहायचं नाहीये, मला सतत शांत राहायचं आहे, हे ट्रेनिंग कुठेतरी आपण आपल्या मनाला देतो. यासाठी एक सोपी सवय आहे, मी ती करते, तुम्ही ते केलीच पाहिजेत असं काही नाही. काहीही चांगलं झालं, मला कोणी छान मेसेज केला, तुमच्यापैकी अनेक लोकं मला मेसेज करतात DMsवर की ताई खूप उपयोग झाला आहे तुझ्या या व्हिडिओचा वगैरे. तर मी ती सगळी जी स्तुती आहे ती श्रीराम म्हणते आणि अर्पण करून टाकते त्या हायर फोर्सला. किंवा काही वाईट एखाद्या दिवशी माझ्याबरोबर झालं, माझ्या मनाप्रमाणे नाही झालं, तरीसुद्धा मी श्रीराम म्हणते, अर्पण करते आणि ती गोष्ट सोडून देते. जेव्हा आपण असं करतो ना, तेव्हा आपण त्या हायर फोर्सवर आपण चांगले वाईट सगळे आपले जे एक्सपिरियन्सेस असतात, सगळं आपल्या आतल्या ज्या गोष्टी असतात त्या आपण अर्पण करतो आणि त्यामुळे आपण कुठेतरी मोकळे होऊन जातो. मला यात अडकून पडायचं नाहीये, मला सतत पुढे, पुढे, पुढे जात राहायचं आहे. येस, चांगलं झालं तरी एक्सेप्टेड, वाईट झालं तरीसुद्धा एक्सेप्टेड. आणि हा जो कुठेतरी एक बॅलन्स आहे तो या वर्षात मला माझ्या आयुष्यात आणायचा आहे, जेणेकरून फार खचूनही कधी मी जाणार नाही आणि ज्याला म्हणतो तसं फार मी हवेतही जाणार नाही आणि चांगलं काही झालं नाही तर त्याची वाट बघत मी बसणार नाही सतत की का होत नाहीये, का होत नाहीये. जे आहे ते असं आहे, व्हेरी गुड, आपण तेच जगूया. हा जो कुठेतरी एक बॅलन्स आहे तो माझ्या आयुष्यात येईल या काय म्हणू, ह्या ओव्हरऑल वृत्तीने. वळूया पुढच्या मुद्द्याकडे. आणि हा मुद्दा ना जरा समजवायला कठीण आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष द्या बरं का. या वर्षात ना मला खरा आनंद अनुभवायचा आहे. आता खरा आनंद म्हणजे नक्की काय? बघा, मला जर का उद्या एखादी सीरियल मिळाली मनासारखी, तर मी खूप खुश होणार आहे. जर का मला एखादी खूप हाय एंड बॅग घ्यायची आहे, लक्झरी ब्रँडची कुठल्यातरी, आणि ती मी घेऊ शकले, ती मी अफोर्ड करू शकले, तर मी खुश होणार आहे. एखादं घर, एखादी गाडी मला घ्यायची आहे, एखादा जॉब ऑफर आहे, जी मला खूप हवी आहे, ती मला मिळाली, तर आयुष्यात मी खुश होणार आहे. या काही कॉमन आनंदाच्या आपल्या व्याख्या आहेत, त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला दिली. पण जर का एखादी गोष्ट ह्याच्यापैकी कुठलीही माझ्याजवळ नसेल, तर किती वेळेला मी आनंदी होऊ शकणार आहे? म्हणजे जर का एखादी सीरियल मला माझ्या मनासारखी नाही मिळाली, जी मला खूप हवी आहे, तर मी खुश होऊ शकणार आहे का? एखाद्या दिवशी जर का मी शांत घरात बसलेले आहे, माझ्याकडे काही नाहीये, मी एकटीच कुठेतरी आहे, तर मी स्वतःच्या आनंदाला जन्म स्वतःच देऊ शकणार आहे का? जर का ह्याचं उत्तर हो असेल, तर तो आनंद परमनंट आहे. तर तो आनंद तुमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि तर तुम्ही आनंदाकडे आणि सुखाकडे चालताय असं आपण म्हणू शकतो. कारण काय आहे, उद्या जी आवडती सीरियल मला आहे, ज्याच्यामुळे मी खुश झाले, कदाचित ती माझ्याकडनं काढून घेतली जाईल. असं खूप वेळेला होतं की आयत्या वेळेला कुणाला तरी दुसरीलाच दिली सीरियल, असंही होऊ शकतं. जी बॅग ज्याच्याविषयी मी खूप आनंद व्यक्त करते माझ्याकडे आहे म्हणून, कदाचित ती उद्या चोरीला जाऊ शकते, हरवू शकते, काही होऊ शकतं. म्हणजेच कुठल्यातरी गोष्टीवर सतत माझा आनंद अवलंबून असणार आहे, ही जी वृत्ती आपल्याकडे आहे, त्यामुळे सगळी गडबड होतीये हे माझ्या लक्षात आलं. जेव्हा मी शांत बसतेय एका ठिकाणी, तेव्हा काहीही कारण नसताना जर का मी आनंदी होऊ शकले, तर मी जिंकलं असं आपण म्हणू शकतो. मग हा आनंद कसा मिळवायचा? तर त्याच्यासाठी सगळ्यात सोपा आणि एकच मार्ग आहे, मेडिटेशन आणि आध्यात्मिकता किंवा स्पिरिच्युअलिटीची जी प्रॅक्टिस म्हणतो आपण, त्याकडे जर का आपण खूप सिरियसली बघू शकलो, तरच हा जो आनंद आहे, शांतपणे मी जर का मांडी घालून बसले आहे, तरी मला वाटणार आहे की माझ्याकडे आयुष्यातलं सगळं सुख आहे, मी सुखी, समाधानी, शांत आहे. आणि मला वाटतं जगातल्या कुठल्याही सुखापेक्षा, कुठल्याही मटेरियलिस्टिक सुखापेक्षा मी सुखी, समाधानी, शांत आहे, हे माझ्या मनाला जर का पटलं, मी जर का कन्व्हिन्स्ड असेन, तर त्याच्याहून मोठी गोष्ट कुठलीही नाही असं मला वाटतं. आणि हाच जो आनंद आहे, जो कशा
कशावरही निर्भर नाहीये, कशावरही डिपेंडेंट नाहीये, तो खरा आनंद मला 2024 मध्ये जनरेट करायचा आहे. त्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या मी करणार आहे, करते आहे. मेडिटेशन असेल, आध्यात्मिकता असेल, त्या सगळ्याचा अभ्यास माझा सुरू आहे आणि हा जो आनंद आहे तो मिळवण्याचा कुठेतरी 2024 मध्ये आतोनात प्रयत्न मी करणार आहे. वळूया पुढच्या मुद्द्याकडे. या वर्षात इमोशनल सायकॉलॉजिकल बाउंड्रीज मी आखणार आहे. आता ह्याचा अर्थ काय? मी अशी व्यक्ती आहे ना, की एखादी व्यक्ती माझ्याशी खूप वाईट वागली, पण जर का उद्या तिला गरज असेल आणि ती माझ्यापाशी रडत आली, की उमा मला मदत कर, तर मी सगळं बाजूला ठेवून त्या व्यक्तीसाठी उभी राहते, मी त्या व्यक्तीला मदत करते. पण हे करता करता माझ्या असं लक्षात आलंय, की खूप लोकं माझ्या या इमोशनल सेन्सिटिव्हिटीचा गैरफायदा घेतात आणि मला माहिती आहे तुमच्यापैकीही अशी खूप लोकं असतील, जी इमोशनली खूप सेन्सिटिव्ह असतील. आपण समोरच्याला रडताना किंवा इमोशनल झालेलं बघू शकत नाही, त्याच्या आधी आपल्या डोळ्यात पटकन पाणी येतं. असे जर का तुम्ही असाल तर तुम्ही हा मुद्दा नक्की रिलेट करू शकाल. पण मला एक लक्षात आलेलं आहे, की जो देव मी समोरच्यामध्ये शोधतेय, तो देव माझ्यात सुद्धा आहे आणि त्यामुळे जेव्हा मी प्रत्येक वेळेला माझ्या फीलिंग्ज, मला त्या व्यक्तीबद्दल काय वाटतंय हे बाजूला ठेवून मदतीला उभी राहते, तेव्हा माझ्यातल्या देवावर, माझ्यातल्या चांगलेपणावर मी कुठेतरी अन्याय करतेच आहे ना. त्यामुळे ही गोष्ट कुठेतरी बाजूला ठेवली पाहिजे. कारण आपल्याला सवय असते, की आपण आधी मदत करतो आणि पण मग नंतर कुढत बसतो, की आपण असं का केलं? ती व्यक्ती तर माझ्याशी इतकी वाईट वागली होती. कशाला पाहिजे? एक बाउंड्री आपण छानपैकी राखूया. येस, जर का खूप मदत असेल तर आपण त्या व्यक्तीसाठी उभं राहायचंच. पण आपलं मन नसताना उगाच त्या समोरच्या व्यक्तीसाठी गोड-गोड बोलणं, मला काही झालेलंच नाहीये, माझ्यावर कुठला परिणामच झालेला नाहीये तुझ्या बोलण्याचा हे दाखवणं किंवा स्वतःच्या फीलिंग्स कुठेतरी सतत लपवून ठेवणं, की मला ही गोष्ट आवडलेली नाहीये. हे मी या वर्षात करणार नाहीये. जर का एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट मला पटली नाही, तर मी खूप शांतपणे, पॉझिटिव्हली माझ्या पद्धतीनं आय विल मेक शुअर की त्या व्यक्तीपर्यंत हा मेसेज पोहोचलेला आहे. आणि हे जे मी करत नव्हते, प्रत्येक वेळेला स्वतःच्या फीलिंग्ज बाजूला ठेवून मदतीला उभं राहणं, स्वतःचा डिसरिस्पेक्ट करणं, हे मी 2024 मध्ये अगदी प्रकर्षाने टाळणार आहे. वळूया पुढच्या मुद्द्याकडे. 2024 या सालात मी प्रचंड कृतज्ञतेची भावना मनात ठेवणार आहे. मला माहिती आहे ग्रॅटिट्यूड विषयी या चॅनेलवर आपण अनेकदा बोललेलो आहोत, पण तरीसुद्धा जेवढी कृतज्ञता व्यक्त व्हायला हवी तेवढी माझ्याकडून अजून होत नाही असं मला वाटतं. अनेक वेळेला काही गोष्टी मिळाल्या नाही तर की मी थोडीशी नाराज होते. पण मला तुम्हाला नक्की हे सांगायचं आहे, की जर का तुम्ही सकाळी उठल्यावर, मी एक नुकतंच कोट वाचलं, तुमच्या डोक्यावर छत असेल, खायला प्रॉपर अन्न असेल, घालायला कपडे असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळी जवळची माणसं तुमच्या आजूबाजूला असतील ना, तर तुम्ही प्रचंड ब्लेस्ड आहात. देवाची लिटरली कृपा आहे तुमच्यावर. कारण आपल्यापेक्षा कमी प्रिव्हिलेज्ड अशी कितीतरी लोकं या जगात आहेत. लोकांची खूप मोठी मोठी दुःख आहेत आणि आपण त्या मनानं काहीच नाही होत मी म्हणेन. आपल्यावर खरंच देवाचा आशीर्वाद आहे, की आपल्यापाशी आज सगळ्या गोष्टी आहेत आणि तरीसुद्धा जर का आपण सुखी होऊ शकत नसलो ना, तर ह्याच्याहून मोठा अपमान आपल्यासारखा कुणीच करत नाही आहे असं मला वाटतं. त्यामुळे आयुष्याविषयी प्रचंड कृतज्ञतेची भावना सतत असणं गरजेचं आहे. मी आजकाल सकाळी उठल्यावर सुद्धा ही जी युनिव्हर्सल एक ताकद आहे, तुम्ही कुणासाठी कृष्ण भगवान असतील, कुणासाठी राम भगवान असतील, कुणासाठी अजून काही असतील, तुमचं जे कोणी दैवत असेल, त्या हायर पॉवरला सकाळी उठल्या-उठल्या एकदा थँक म्हणा मनापासून, की आज मी उठले, आज मला एक नवीन संधी मिळाली आहे जगात प्रूव्ह करण्याची स्वतःला. त्यामुळे बारीक-बारीक गोष्टीत आपण जर का खचून जायची तुमची प्रवृत्ती असेल ना, तर त्याच्यावर खूप मदत होईल या गोष्टीनं. सकाळी उठल्यावर फक्त एकदा विचार करून बघा, की या सगळ्या गोष्टी माझ्यापाशी आहेत ज्या मी आधी सांगितल्या. मी खरंच किती लकी आहे आज, की हे माझ्यापाशी आहे. आणि तुम्ही बघाल, की तुमचा आयुष्याविषयीचा जो सगळा ॲटिट्यूड आहे ना, तो खूप बदलून जाईल. तुम्ही खूप कृतज्ञतेच्या भावनेत आयुष्यात जगाल. 2024 मध्ये आणखीन 2 गोष्टी आहेत, आणखीन 2 कॉन्सेप्ट्स आहेत, ज्याच्यावर मी अजून काम करायला सुरुवात करणार आहे आणि त्या 2 गोष्टी म्हणजे मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन. मला माहिती आहे आपल्या चॅनेलवर अजूनपर्यंत याच्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ झालेला नाही आहे. कदाचित मी पुढे जाऊन करीनही. माझा अजून रिसर्च चालू आहे म्हणून मला व्हिडिओ करायचा नाही आहे इतक्यात. सध्या मी एक छान पुस्तकसुद्धा वाचते या विषयावरचं, द अल्केमिस्ट नावाचं. त्यामुळे अजून जसा अभ्यास होईल त्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ मी करीनच. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? मॅनिफेस्टेशन म्हणजे काय?
तर आपले जसे विचार असतात ना, तशीच आपली रिॲलिटी असते, सोप्या भाषेत सांगायचं तर. म्हणजे तुम्ही जर का चांगले गोल्स व्हिज्युअलाइज सतत केलेत, चांगले विचार ठेवलेत, तर तुमच्याकडे चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट होणार आहेत. जर का तुम्ही सतत निगेटिव्ह माइंडसेटमध्ये असलात, निगेटिव्ह गोष्टींचा विचार करत असलात, तर युनिव्हर्सल ताकद तुमच्याकडे तशाच गोष्टी खेचून आणणार आहे. कारण माणूस हा एका ह्युमन मॅग्नेट असतो. म्हणजे एखाद्या मॅग्नेट कसं काही गोष्टी स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतो, तशी पॉवर आपल्या मनाकडे असते. मग आता चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करायच्या की वाईट गोष्टी अट्रॅक्ट करायच्या हे आपल्यावर असतं. आणि म्हणूनच सतत जेव्हा आपण निगेटिव्ह थिंकिंग करतो, सतत कुढत बसतो, सतत आयुष्याविषयी तक्रारीच करतो, तेव्हा आपल्याबरोबर चांगल्या गोष्टी होत नाहीत. आणि जेव्हा पॉझिटिव्ह माणसं प्रचंड असतात, आपण बघतो खूप पॉझिटिव्ह माइंडसेटची असतात, तेव्हा त्यांच्याबरोबर पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टी त्यांच्या गोलकडे नेणाऱ्या सतत घडत असतात. आणि ही जी गोष्ट आहे त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. मी अतिशय ढोबळ भाषेत तुम्हाला समजवलं. बरेच त्याचे पैलू सुद्धा आहेत, त्याच्यावर आपण नंतर कधीतरी व्हिडिओ करू. पण 2024 मध्ये मी लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन या दोन्ही गोष्टी प्रचंड ताकदीनं मॅनिफेस्ट करणार आहे. काही गोष्टी ज्या मला माझ्या आयुष्यात करायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे अनेक गोल्स आहेत, त्याच्यापैकी म्हणजे मला भारतात येऊन ऋषिकेशला जायचं आहे आणि तिथे जो एक योगिक कोर्स आहे पूर्ण, तो मला पुढच्या वर्षात करायचा आहे. बघूया, मॅनिफेस्टेशन तर जोरात चालू आहे. तुम्ही सुद्धा प्रार्थना करा तो कोर्स माझ्याच्यानी होऊ दे. कारण मला सुद्धा ती योगिक लाईफस्टाईल अनुभवायची आहे. मला सुद्धा योगाची काही महत्त्वाची प्रिन्सिपल्स अजून शिकायचं आहे. त्या सगळ्या विषयाची अजून माहिती घ्यायची आहे. त्यामुळे असं हे जे 2 महत्त्वाचे टेक्निक्स आहेत, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन, हे तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात आणा. 2024 मध्ये मी सुद्धा जास्तीत जास्त माझ्या आयुष्यात ही दोन्ही प्रिन्सिपल्स अप्लाय करणार आहे. पुढच्या वर्षी एक अजून गोष्ट मी करणार आहे. ती म्हणजे आयुर्वेदिक प्रॅक्टिसेस किंवा आयुर्वेदिक जी प्रिन्सिपल्स आहेत डाएटची, ती मला माझ्या आयुष्यात हळू-हळू आणायची आहेत. मी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आयुर्वेद फॉलो करायला. त्याच्यापैकी काही उदाहरणं द्यायची तर सकाळी उठल्या-उठल्या मी त्रिफळा चूर्ण खाते पाण्याबरोबर. त्याचा प्रचंड फायदा होतो डायजेशनसाठी. त्याच्यानंतर सूर्यास्तानंतर काही खायचं नाही, सूर्योदयापर्यंत, ज्याला आपण आता इंटरमिटेंट फास्टिंग म्हणतो. त्याच्यानंतर जेवल्यानंतर 40 मिनिटापर्यंत पाणी प्यायचं नाही. आणि जी अनेक अशी छोटी आयुर्वेदाची प्रिन्सिपल्स आहेत, ती मला माझ्या आयुष्यात आणायची आहेत. जास्तीत जास्त योगिक लाईफस्टाईल, जास्तीत जास्त आयुर्वेदिक लाईफस्टाईल कशी मी जगेन आणि केमिकल्स आणि या सगळ्या गोष्टींपासून थोडंसं लांब जाऊन एक ऑर्गॅनिक लाईफस्टाईल कशी जगू शकेन, ह्याचा प्रयत्न मी 2024ला करणार आहे. ऑफकोर्स जशा मी गोष्टी शिकत जाईन, जे माझ्या ज्ञानात जशी भर पडेल, तसं सगळं नॉलेज मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणारच आहे. पण सध्या तरी माझा गोल आहे की 2024ला एक जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ जाणारी लाईफस्टाईल जगायची, जास्तीत जास्त योगिक आणि आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स आपल्या रोजच्या आयुष्यात आणायचा प्रयत्न करायचा आणि हाच माझा सतत प्रयत्न असणार आहे पुढच्या वर्षी. आणि वळूया व्हिडिओच्या शेवटच्या मुद्द्याकडे. तो मुद्दा म्हणजे 2024 मध्ये मी स्वतःची कुणाबरोबरही आयुष्यात तुलना करणार नाहीये आणि तुलना न करता मी जशी आहे तसं मी स्वतःला एक्सेप्ट करणार आहे आणि स्वतःवर प्रचंड प्रेम करणार आहे. आपण ना अनेक बाबतीत अनेक वेळेला तुलना करतो. म्हणजे आपल्या समवयीन एस्पेशली जर का कुणी असेल, तर त्या व्यक्तीनं त्या वयात एवढं अचीव्ह केलेलं आहे, मी अजून करू शकलेले नाही, म्हणजे मीच कुठेतरी कमी आहे. किंवा एखादी व्यक्ती, अरे बापरे, ही किती छान दिसतीये, मला का तसं जमत नाहीये, म्हणून आपण स्वतःवर नाराज होऊ शकतो. पण ह्याच्यामुळे काय होतं ना, आपली ही जी इतकी देवानं सुंदर दिलेली बॉडी आहे, इतकं शरीर आहे, आपले सगळे अवयव आज आपल्या साठी काम करतायत. आपलं हृदय असेल, आपले हात असतील, पाय असतील आणि आपल्याला कधी-कधी कळत नाही, की आपण किती लकी आहोत, की आपले सगळे अवयव शाबूत आहेत. देवानं ती ताकद आपल्याला दिलेली आहे आणि ते प्रेम कुठेतरी आपण कधीच व्यक्त करत नाही स्वतःवर. पण कधीतरी थँक यू म्हणा आपल्या या बॉडीला. कारण सतत बॉडी तर आपल्याला छान हवी असते, हॉट बॉडी हवी असते. पण जे शरीर दिलंय, जे शरीर आत्ता आहे, ते तर तुमच्यासाठी 24 तास काम करतंय ना. त्यामुळे सतत त्याची कंपॅरिझन कुणाबरोबर तरी हिच्यासारखं दिसायचंय, त्याच्यासारखं दिसायचंय, कशासाठी? ह्या शरीरावर आधी प्रेम करूया ना आपण, थँक यू म्हणूया ना. एवढ्या गोष्टी रोजच्या शरीर आपल्यासाठी करतंय, त्याला थँक यू म्हणूया. आणि सतत ही जी कंपॅरिझन असते ना, आणि ही सगळ्या बाबतीत असते.
कोणी प्रोफेशनली आपल्या पुढे गेलं तरीसुद्धा आपल्याला वाईट वाटतं. कशासाठी? पुन्हा मी तेच सांगते, त्या व्यक्तीचा स्ट्रगल आपल्याला माहिती नाही. त्या डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी, गोल अचीव्ह करण्यासाठी त्या व्यक्तीनं कदाचित तुमच्याहून तिप्पट जास्त मेहनत घेतलेली असेल. ती मेहनत न बघता आपण कधीतरी स्वतःला डिमोटिवेट करतो, की "अरे यार, ही व्यक्ती इतक्या पुढे निघून गेली, मला तर कधी जमणारच नाही, मी अशीच आहे, तशीच आहे." ही जी कुठेतरी गोष्ट आहे, ती 2024ला आपण कुणीच करणार नाही आहोत. आपण सतत स्वतःची कंपॅरिझन कुणाबरोबर करणार नाही आहोत. आपला प्रवास हा स्वतःचा आहे, आपला प्रवास हा युनिक आहे आणि एक लक्षात ठेवा, जगात जे काम, जी भूमिका देवानी तुम्हाला दिली आहे, ती कुणीही दुसरं पार पाडू शकत नाही. कितीही मोठा, कितीही छोटा, काहीही असला, तरीसुद्धा तुम्ही तुम्ही आहात आणि ही जी इंडिव्हिज्युअलिटी आहे, ती अतिशय युनिक आहे. ती तुम्ही जपा. 2024 पासून पुढे आयुष्यभर मी म्हणेन, फक्त 2024 का? आणि स्वतःवर अनकंडिशनल प्रेम करायचं आहे. मी जशी आहे, जे आहे, माझं शरीर माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ते 24 तास न दमता माझ्यासाठी काम करतंय आणि मी त्याच्यावर प्रचंड प्रेम करणार आहे. ही भावना आजपासून आपण आपल्या मनात ठेवणार आहोत आणि 2024मध्ये कुणाबरोबरही आपण अननेसेसरी कंपॅरिझन करायची नाही आहे. इन्स्पिरेशन घेणं वेगळं, पण सतत कंपॅरिझन करून स्वतःला डिमोटिवेट आपण 2024मध्ये अजिबात करणार नाही आहोत. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे अनेक व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर मी नक्की येणार आहे, तुमच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.